आपण स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गोरेगावला आहे. गोरेगाववरून आता नांदेडला झालं आणि ट्रेन चर्च गेटला जाते. स्लो ट्रेन आहे. गोरेगाववरून सुटण्याचा टायमिंग आहे तो 12:30 मिनिटे. आता 12:30 मिनिटे गाडी सुटलेली आहे. तुम्ही बघू शकता की ट्रेनचा पण टायमिंग आहे. गाडी खाली कारण आज बोटिंग डे पण आपण करू शकतो. सो मित्रांनो, हा स्टेशन आहे तो राम मंदिर आहे. बघा तुम्ही नाव बघू शकता. आता फायनली स्टेशनला पोहोचले आहोत. स्टेशनला अंधेरी स्टेशनला अंधार आहे. काळोख आहे नुसता काळोख. आलेला आहे गोरेगावला जाणारी लोकल. मित्रांनो, आता आपण ज्या स्टेशनवर आहोत त्या स्टेशनचं नाव आहे विलेपार. ते विलेपार भेटतात भात कापणीसाठी. पार्ले पण भेटतात. इथे पार्ले बिस्किट कुठे असतात ना, इथे पार्ले भेटतात. फक्त जी लावायचं बाकी आहे. पार्ले पाहिजे असेल तर तुम्हाला ते भेटते पार्ले. मित्रांनो, आता आपण राईट साईड लेफ्ट साईडला चाललो आहोत. आणि तुम्हाला हा ट्रॅक जाताना दिसत असेल ना, हा ट्रॅक गेला आहे ब्रिजवर. पुढे गेला तुम्हाला ब्रिज दाखवतो. आणि ही लाईन गेली ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. ही सेंट्रल लाईन आहे. या डायरेक्ट सेंट्रल लाईनला कनेक्ट होणार आहे नंतर. सो मित्रांनो, आता आपण चर्च गेट लाईनला कनेक्ट झालेलो आहोत. तुम्हाला हा ब्रिज दिसत असेल ना, हा ब्रिज या ब्रिजवरून सेंट्रल लाईनला जी लाईन वेगळी झालेली आहे ना, ती सेंट्रल लाईनला जातो डायरेक्ट. फायनली मी पोचलेलो आहे दादर स्टेशनला. आणि या ट्रेनने आपण आलो होतो. आणि ही चर्चगेटला जाणारी स्लो लोकल आहे. तिला बाय बाय करूयात. बाय बाय. स्टेशनला पोहोचलो. एक बत्तीसची कर्जत जाणारी गाडी आहे. तिला 12-13 मिनटं बाकी आहेत. ती आली तर आपण कर्जत. सो मित्रांनो, कर्जत गाडी लागलेली आहे. एक 32ची गाडी आपल्याला भेटलेली आहे. आणि आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. आणि दादर स्टेशनवरून ही गाडी एकदम खूप स्पीडने
दादर स्टेशन स्क्रिप करत पुढे निघालेली आहे. अशा रीतीने 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो आहोत कर्जत स्टेशनच्या 1 किलोमीटर मागे. तुम्हाला इथे बघायला भेटेल ही बिल्डिंग आहे, कारण इथे एक नवीन रेल्वे स्टेशन चालू होत आहे कर्जतचं, ज्या रेल्वे स्टेशनवरून फक्त लोकल ट्रेन सुटणार आहेत. फायनली पोहोचलेलो आहे मी कर्जत रेल्वे स्टेशनला. आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग पण संपलेला आहे, आपला प्रवास पण संपलेला आहे आणि आपले 2 तास पण संपलेले आहेत, जे गोरेगावपासून ते कर्जतपर्यंत येण्यासाठी लागले होते. आणि सर्वांना थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.